प्रत्येकालाच आपल्या आयुष्याचा साथीदार हवा असतो. त्यासाठी आपण लग्नही करतो. पण प्रत्येक लग्न असतं का हॅपीली एव्हर आफ्टर? ऐका शब्दफुलेचा 114वा भाग. कथा 1,70,00,000. लेखन डॉक्टर विजया वाड. आवाज सुजाता. शब्दफुले बाय सुजाता. कथा काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात. प्रिय श्रोत्यांनो, तुमचा मुलगा लग्नाचा आहे का? मग वसुमतीची ही गोष्ट जरूर जरूर ऐका. अहो, निरंजन 29 वर्षाचा झाला. आणखी किती थांबायचं ना? शेवटी वसुमती कंटाळली. अरे नीरू, नोकरी आहे, मग छोकरी नको का जीवनात? अगं आई, मैत्रिणी ढिगभर आहेत, पण बायको मटेरियल नाही ग एकीत सुद्धा. मग मी बघू का? शादी.com वर ढिगभर स्थळं असतात. वसुमती म्हणाली. बघ मग. पण आई, मला ना नोकरीचा जाम कंटाळा येतो. विशेषतः वेळाचं ते बंधन नि अंगठा दाबणं याक वाटतं. गुलामी वाटते. हे माहीत असूनही माझ्या जीवनात छोकरी यायला तयार असेल तर आय डोंट माइंड. वसुमती थोडी निराश झाली. नोकरीशिवाय कोण देणार छोकरी? बिझनेस करू इच्छितो असं म्हटलं की स्थळांना लिमिटेशन्स येणार ना. त्यापेक्षा लगेच बिझनेस सुरू करू दे. पण बिझनेस चालायला सुद्धा वेटिंग पिरियड हा लागतोच. वसुमतीच्या डोक्याचा भुगा झाला अगदी. आपल्या लग्न झालेल्या मुलीला तिने फोन लावला. समस्या सांगितली. आई, निरंजनला तू ग्रुप ट्युशन्स घ्यायला सांग. मॅथ्स फिजिक्सला खूप डिमांड आहे आई. इन्स्टंट इन्कम चालू होईल. लेक म्हणाली तसा आईचा उत्साह दुणावला. तिने हे शुभवर्तमान आपल्या लेकास विदित केलं. अरे, तू IIT MSc आहेस, फिजिक्स तुझा आवडता विषय आहे आणि मॅथ्स हातचा मळ आहे. ट्युशन्सना काही बेसिक भांडवल लागतं का रे नीरू? मस्त फंडा शोधलास ग आयुडा. आयुडा नाही, तायुडाचं डोकं आहे हे. वसुमती म्हणाली. बरं, मग दे जाहिरात शादी.com वर. हा एप्रिल चालू आहे. आता राजीनामा देतो, 2 महिने मौज करतो. नोकरीच्या साठलेल्या पैशांवर मग जूनचे झन्नाट. तो मोहरला. निरंजनची, वसुमतीची किंवा तिच्या मुलीची जातीची अट नव्हती. फक्त मराठी उत्तम बोलणारी नि मांसाहार वर्ज्य नसलेली मुलगी हवी होती. आता या अपेक्षा जास्त नसल्याने पटकन मुलगी मिळाली नि फटक्कन शादी. आहे काय नि नाही काय. इरा या घरात आली नि वसुमतीला वाटलं आली लाडाची सून घरा, आता दिवाळी दसरा. सून अहमदाबादची असल्याने सतत फोनला लागलेली. वसुमतीचा फ्लॅट श्रीमंत वस्तीत होता. घर उत्तम सजवलेलं, निरंगावट मोहक. निरंजनची आई, यू हॅव अ गुड टेस्ट ऑफ इंटिरियर डेकोरेशन. सुनेनं प्रशस्ती पत्र दिलं. मग माझी आई आहेच गुणाची. हे निरंजनचं वाक्य मात्र तिला टोचलं आणि बोचलं. निरंजन, आता तू फक्त माझं कौतुक करायचं हं. इतक्या दूर माझा अहमदाबाद सोडून मी तुझ्यासाठी आले. ती स्पष्टच बोलली. वसुमतीलाही ते पटलं, ग्राह्य वाटलं. सुनबाई स्वयंप्रज्ञ होती. आजूबाजूस ओळखी काढल्यान. सगळा परिसर फिरून आली. कपड्यांच्या दुकानापासून हायको मार्केटपर्यंत सारं. सकाळी ती बापाशी बोलताना वसुमतीने ओझरतं ऐकलं. 1,70,00,000 बापा, नॉट बॅड. वसुमतीला कळेनाच, कसले 1,70,00,000? लग्न तर तिच्या बापाने साधसच केलं होतं. तिने कुतूहलाने सुनेला विचारलं सुद्धा. कसली ग कोटींची भाषा चाललीये तुझी तुझ्या वडिलांशी? निरंजनचं प्रॉस्पेक्टिव्ह इन्कम हो, त्याचीच बात चालली होती. एवढालं इन्कम मिळेल निरंजनला? वसुमती तर आश्चर्यात बुडाली. नंतर आठवडाभरात सुनबाई म्हणाली, निरंजनची आई, मी अहमदाबादला जाते 2 महिन्यांसाठी.
निरंजनला घेऊन. बाबांच्या शिवाय 24 वर्ष कधी राहिले नाही ना. मग एकदा याच्या ग्रुप ट्युशन सुरू झाल्या की मला कसं बरं मुंबई बाहेर राहता येईल. मोठ्या मनानं परवानगी द्यावी. निरंजन समोरच तर उभा होता. ज्या अर्थी तो काहीही विरोधादाखल बोलत नव्हता त्या अर्थी हे गुफ्तगू आधीच झालं होतं. या मुलाची आईसमोर बोलायची हिंमत झाली नसेल म्हणून नवी सून धीरानं मैदानात उतरली वाटतं. काय ग सुने, मी नाही म्हटलं तर ग, थांबशील? तिला असं विचारावं वाटलं पण धीर नाही झाला. कारण सुनेनं सांगितलंच होतं, जाते मी नवऱ्यास घेऊन. आपण मोठ्या मनानं परवानगी द्यावी हे नुसतं मधाचं बोट होतं. तिने नाही म्हणणं म्हणजे स्वतःचा अपमान करून घेणं. ती गेलीच वसुमतीच्या नाकावर टिचून निरंजनला घेऊन. एक दिवस निरंजनचा फोन आला. आई, बायकोच्या घरातून बाहेर येऊन बोलतोय. इरा फार प्रतापी मुलगी आहे. ती मला इथेच राहा असा आग्रह करते. दटावणी चालू आहे. आपल्या फ्लॅटची रिअल इस्टेट किती होते ठाऊक आहे तुला? 1,70,00,000. तिने इस्टेट एजंटकडे जाऊन किंमत काढलीये बरं. म्हणते त्यात अहमदाबादेत मस्त ऐसपैस घर येईल. ट्युशन तिकडे पण चालतील. उसमे कौनसी बडी बात. आणि माझं काय रे निरू? तू काय ग, भाड्याची एक खोली दिली घेऊन 10 बाय 10ची. हे तिचं मत आहे. वसुमतीच्या पोटात खोल खड्डा पडला. हे ते 1,70,00,000 होय? अगं टवळे, ही जागा ना तुझी ना तुझ्या नवऱ्याची. ही जागा आहे माझ्या नवऱ्याची. त्याच्या पश्चात ती मृत्यूपत्रानुसार माझी झाली. 1,70,00,000साठी सुने तुला मी मरण्याची वाट पाहावी लागेल. तिचं सारं अंग गरम झालं. मन बेभान झालं. रागेजलं. तुझं काय मत आहे पुता? तिची आता काहीही ऐकायची तयारी होती. ऐक आई, ऐक शांत चित्त. कशी राहू शांत? सांग तूच निरू. आई, मी ट्रॅपमध्ये अडकलोय. इराचे वडील वकील आहेत. ते म्हणतात 1,70,00,000चा फ्लॅट विका नि सुखी व्हा. एकट्या विधवा बाईला किती जागा लागते अशी? नाहीतर ती मुलीकडे पुण्यास राहील असं ते म्हणतायत. हे ऐकलं नाही तर आम्ही इमोशनल अत्याचाराची केस टाकू तुमच्यावर. त्याचा आवाज खोल गेला. काय? हे सारं ऐकून वसुमती उडालीच. नीरू, आता रे? ती अगतिक झाली. आई, मी असा विचार केलाय की मी ताईजवळ पुण्यात भाड्याने राहीन किंवा पेईंग गेस्ट म्हणून राहतो. 1-2 वर्ष आई. एकदा का घटस्फोट झाला की येतो परत मुंबईला तुझ्याजवळ. मला तरी दुसरा पर्याय सापडत नाही की दिसत नाही. मी इथून आज रात्रीच निघेन. पलायन आई. ठेवतो ग. त्याने रडत फोन ठेवला. इकडे वसुमती रडत होती. अखेर डोळ्यांची तळी आटली. रडून सुकली. दुःखाला अवरोध पडला. वसुमतीने चॅनलवर दुःखाला वाचा फोडली. जेव्हा सुना डोईजड होतात, नवऱ्याच्या नातेवाईकांना कसपटा समान समजतात, तेव्हा सून वास सुरू होतो. तोंड दाबून मुक्याचा मार. कायद्यानं स्त्रीला संरक्षण दिलं, पण ज्या पुरुषाला छळ सोसावा लागतो त्याचं काय हो? आणि विदाऊट कॉम्पेन्सेशन घटस्फोट झाला. दुःखात तेवढंच सुख. सध्या सुनबाई अहमदाबादेत मजेत आहे. अगदी बिनघोर बिनधास्त. आणि आईबाबांची तिला फूस आहे. निरंजन पुण्यास आहे. क्लासेस चालवत नाही, पण ट्युशन टीचर म्हणून एका भल्या मोठ्या एजन्सीत काम करतो. आणि 1,70,00,000च्या ऐसपैस फ्लॅटमध्ये सध्या तरी वसुमती एकटीच. प्रिय श्रोत्यांनो, शुभमंगल सावधान बरं. कथा 1,70,00,000. लेखन डॉक्टर विजया वाड. आवाज सुजाता. मित्रांनो, एक छोटीशी आठवण.
तुम्ही जर आत्तापर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. जर यूट्यूब चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल किंवा जर हे चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर नक्की करा आणि शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन आलेली कथा लगेच कळेल. तुम्ही लाईक्स आणि कमेंट केलं तर मला नक्कीच प्रोत्साहन मिळेल. पॉडकास्ट ॲपवर तुम्ही जर ऐकत असाल तर तिथे मला फॉलो करा, सबस्क्राईब करा, स्टार रेटिंग्स देऊन मला प्रोत्साहन द्या. आणि ज्यांना मराठी कथा ऐकायला आवडतात अशा तुमच्या रसिक मित्रमैत्रिणींना, स्वकीयांना जरूर शेअर करा आणि ऐकत रहा शब्दफुले बाय सुजाता. तुम्हाला जर तुमचं साहित्य मला पाठवायचं असेल तर तुम्ही मला ईमेल करू शकता. shabdafule@gmail.com. फेसबुक पेज शब्दफुले, इथे तुम्ही मला DM करू शकता. यूट्यूब, पॉडकास्ट, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ईमेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्व लिंक्स मिळतील. तर ह्या मनाला स्पर्श करणाऱ्या कथेबरोबरच मी सुजाता तुमचा तुर्तास निरोप घेते. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद. वासुदेव, कृष्ण, अर्जुन, दुर्योधन, भीष्माचार्य अशा महाभारतातल्या अनेक व्यक्तिरेखांविषयी आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. परंतु मध्यवर्ती व्यक्तिरेखा नसूनही द्रोणपुत्र अश्वत्थामा याची कथा उत्सुकता जरूर निर्माण करते. शक्तिशाली शस्त्र अस्त्रांचा वापर करून लाखोंच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेला अश्वत्थामा हा अहंकारी, अपरिपक्व आणि पूर्व विचार न करणारा एक अल्प संयमी स्वभावाचा योद्धा मानला जातो. परंतु एवढीच होती का त्याची व्यक्तिविशेषण, की त्याच्या व्यक्तिमत्वाचे आणखी काही पैलू होते? जाणून घेऊया शब्दफुलेच्या 84व्या भागात. यादवेंद्र सपकाळ लिखित एक पौराणिक कथा, अश्वत्थामा. तर नक्की ऐका शब्दफुले बाय सुजाता. कुठे? स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना.com, बिंचपॉड, ऑडिबल, स्टोरीटेल, ॲमेझॉन म्युझिक, विंक म्युझिक, शब्दफुले यूट्यूब चॅनल आणि सर्व पॉडकास्ट प्लॅटफॉर्म्सवर.